हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू डिजिटल सुकृत. माय नेम इज बी आर शिंदे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डेटा अनालिटिक लाईफ सायकल या टॉपिकवर डिस्कस करणार आहोत. तर डेटा अनालिटिक लाईफ सायकल काय आहे? डेटा मॅनेज करण्यासाठी किंवा डेटा प्रॉपरली अनालाइज करण्यासाठी एक स्टेप बाय स्टेप प्रोसेस दिलेली आहे. त्याला डेटा अनालिटिक लाईफ सायकल असं म्हणतात. तर हे कशासाठी करायचं आपल्याला? बिझनेसला एक करेक्ट डिसिजन घेण्यासाठी किंवा बिझनेस ग्रो करण्यासाठी किंवा बिझनेसचं प्रॉफिट वाढवण्यासाठी प्रॉपर डेटा अॅनलाईज करणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर तुम्ही मोठमोठे बिझनेसेस जर बघत असाल, फॉर एक्झाम्पल Amazon, ठीक आहे. Amazon जे काही ई-कॉमर्स पोर्टल आहे, तर तिकडे लार्ज अमाउंटमध्ये डेटा डेली जनरेट होत असतो. तर तो डेटा फक्त कलेक्ट करून उपयोग नाही आहे. त्या डेटावर प्रॉपरली काम करून तो डेटा प्रोसेस करून म्हणजेच डेटा अॅनलाईज करून त्याच्यातून एक युजफुल इन्फॉर्मेशन रिट्राईव्ह करणं किंवा युजफुल इन्फॉर्मेशन काढणं त्या डेटामधून हे महत्त्वाचं असतं बिझनेससाठी. का? तर ते एक प्रॉपर डिसिजन घेऊ शकतील, त्यांचा बिझनेस ग्रो करू शकेल आणि त्यांचं जे काही प्रॉफिट इन्क्रीज होईल. ठीक आहे. याच्यासाठी डेटा अॅनलाईज करणं खूप महत्त्वाचं असतं. मग हे करण्यासाठी काही फेजेस आहेत. ओके. डेटा अॅनालिटिक लाईफ सायकलमध्ये टोटल 6 फेजेस आहेत. ते आपण वन बाय वन फेज इन डिटेल पाहणार आहोत. पण त्याच्यासाठी एक रिअल टाईम एक्झाम्पल घेऊ. जेणेकरून तुम्हाला एक्झॅक्टली तो काय कन्सेप्ट आणि त्या फेजमध्ये एक्झॅक्टली काय काम होतं ते समजेल. ओके. सो स्टार्ट करूयात आपण. इकडे तुम्ही बघत असाल, फर्स्ट जी फेज आहे ती डिस्कव्हरी फेज आहे. सेकंड जी फेज आहे ती डेटा प्रिपरेशन फेज आहे. थर्ड मॉडेल प्लॅनिंग. फोर्थ असते मॉडेल बिल्डिंग फेज. ओके. फिफ्थ आहे कम्युनिकेट रिझल्ट. ओके. आणि सिक्स्थ जी काही फेज आहे, जे काही स्टेप आहे ते ऑपरेशनलाइज. तर असे डेटा अॅनालिटिक्स लाईफ सायकलमध्ये 6 स्टेप आहेत, 6 फेजेस आहेत. तर प्रत्येक फेजमध्ये एक्झॅक्टली काय काम होतं ते आपण इन डिटेल विथ हेल्प ऑफ एक एक्झाम्पल, रिअल टाईम एक्झाम्पल आपण बघूयात. ओके. एक Amazonचंच एक्झाम्पल घेऊयात. सपोज Amazonला एक प्रॉब्लेम लक्षात आलाय, की त्यांचं सेल्स जास्त होत नाहीये. त्याचं रिझन काय आहे? तर त्यांना लक्षात येतंय, की जे काही रिलेव्हंट प्रॉडक्ट असतात, ठीक आहे, ते विकले जात नाहीयेत. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल द्यायचं तर लॅपटॉप असेल. फक्त लॅपटॉपच पर्चेस करतायत. पण लॅपटॉप रिलेव्हंट जे काही प्रॉडक्ट आहेत, सपोज लॅपटॉप बॅग असेल, लॅपटॉप स्टँड असेल, चार्जर असेल, ठीक आहे. तर ह्या गोष्टी सेल होत नाहीयेत. तर त्याचं कारण काय आहे? तर त्याचं कारण हे आहे, की लोकं प्रॉपरली प्रॉडक्ट सर्च करू शकत नाहीत त्यांच्या वेबसाईटवर. रिलेव्हंट प्रॉडक्ट. लॅपटॉप वगैरे ते पर्चेस करत असताना त्याबरोबरचे सिमिलर प्रॉडक्ट जे आहेत, ते प्रॉपरली सर्च करू शकत नाहीत. त्याचं रिझन काय असेल? त्याचं रिझन असेल, की Amazonवर एक प्रॉडक्ट नाही आहेत, हजारो प्रॉडक्ट असतात. त्या प्रॉडक्टमध्ये पण वेगवेगळे मॅन्युफॅक्चरर, वेगवेगळ्या कंपन्याच ते प्रॉडक्ट क्रिएट करतात. ठीक आहे. तर अशा या नंबर ऑफ प्रॉडक्टमधनं युजरला पाहिजे तो प्रॉडक्ट सर्च करणं थोडंसं अवघड जातं. तर त्यामुळे Amazonला काय करायचंय, जर युजर लॅपटॉप पर्चेस करत असेल, तर त्याच्या जे काही रिलेव्हंट प्रॉडक्ट आहेत, रिकमेंडेड प्रॉडक्ट त्याला रिकमेंड करायचे आहेत. रिलेव्हंट जे काही प्रॉडक्ट आहेत, त्याला रिकमेंड करायचे आहेत. ओके. जेणेकरून त्यांचा सेल इन्क्रीज होऊ शकेल. त्यांना प्रॉब्लेम लक्षात आलाय, की लोकं रिलेव्हंट प्रॉडक्ट, सिमिलर प्रॉडक्ट वेबसाईटवरून पर्चेस करत नाहीयेत. जे मेन प्रॉडक्ट आहेत तेच पर्चेस करतायत. हा झाला प्रॉब्लेम. मग हा जो काही प्रॉब्लेम आहे तो फाइंड करणं, ते लक्षात घेणं, ठीक आहे. हा जो काही प्रॉब्लेम आहे तो फाइंड करणं ते येतं डिस्कव्हरी फेजमध्ये, फर्स्ट फेज. ओके. मग आता हे लक्षात आल्यानंतर त्यांना त्यांचं मेन गोल काय असेल? त्यांना एक प्रॉडक्ट रिकमेंडेशन इंजिन क्रिएट करायचं आहे. प्रॉब्लेम लक्षात आला आणि आपल्याला त्याच्यावर काय सोल्युशन प्रोव्हाईड करायचं आहे, हे सगळं समजून घेणं हे येतं कशामध्ये? डिस्कव्हरी फेजमध्ये. लक्षात आलं? तेव्हा इकडे दिलेलं आहे. "ए कस्टमर बायज अ लॅपटॉप, बट Amazon वॉन्ट ऑल्सो सजेस्ट लॅपटॉप बॅग, वायरलेस माऊस, लॅपटॉप स्टँड." हे पण त्यांना सजेस्ट करायचं आहे. जेव्हा एखादा पर्सन लॅपटॉप पर्चेस करत असेल Amazon वेबसाईटवर, तर त्यांना लॅपटॉप बॅग, वायरलेस माऊस, लॅपटॉप स्टँड हे सजेस्ट करायचं आहे. ओके. तर का सजेस्ट करायचं आहे? त्यांना प्रॉब्लेम समजला. काय प्रॉब्लेम आहे? कस्टमर व्हिजिट द वेबसाईट बट मे नॉट फाइंड रिलेव्हंट प्रॉडक्ट क्विकली. रिलेव्हंट जो प्रॉडक्ट असतो तो क्विकली ते फाइंड करू शकत नाहीत. हा मेन प्रॉब्लेम आहे. त्यांचा गोल काय आहे? टेक्निकल गोल काय आहे त्यांचा? बिल्ड अ रिकमेंडेशन इंजिन दॅट प्रिडिक्ट अ यूजर विल लाइकली बाय. मग असं एक सिस्टम बनवायचं आहे, असं एक इंजिन बनवायचं त्यांना, की सिमिलर प्रॉडक्ट तो स्वतः रिकमेंड करेल. जेणेकरून युजरचा अदर प्रॉडक्ट सर्च करण्यामध्ये, रिलेव्हंट प्रॉडक्ट सर्च करण्यामध्ये टाईम नाही गेला पाहिजे, कन्फ्युजन वाढलं नाही पाहिजे. इमिडिएटली ते प्रॉडक्ट पर्चेस करू शकतील. ओके.
तर हे प्रॉब्लेम नेमका काय आहे, तो समजून घेणं म्हणजे डिस्कव्हरी फेज. ओके. इकडे मी दिलेलं आहे बघा ब्रॅकेटमध्ये. प्रॉब्लेम डेफिनिशन. तर सेकंड फेज आहे डेटा प्रिपरेशन फेज. ओके. आता डेटा प्रिपरेशन फेजमध्ये काय होतं मित्रांनो, तर याच्यामध्ये कस्टमर डेटा कलेक्ट केला जातो पहिल्यांदा. तर युजर कुठे-कुठे जातो? Amazon वेबसाईटला आला तो वेगवेगळ्या प्रॉडक्टवर तो जातो. तर तिथून डेटा कलेक्ट केला जातो. सर्च क्वेरीमध्ये तो काही पर्टिक्युलर प्रॉडक्ट सर्च करतो. तो डेटा कलेक्ट केला जातो. त्याची जी काही हिस्ट्री आहे, त्यांनी आधी कोणकोणते प्रॉडक्ट पर्चेस केलेले आहेत, हे सगळं जे आहे, तर पहिल्यांदा डेटा कलेक्ट केला जातो. ओके. मग डेटा कलेक्ट केल्यानंतर डेटावर प्रोसेस केलं जातं. डेटा क्लीन केला जातो. म्हणजे काय? बऱ्यापैकी डेटा काही वेळेस डुप्लिकेट डेटा येतो. भरपूर असे एंट्रीज सिमिलर येतात. डुप्लिकेट डेटा येतो. काही ठिकाणी मिसिंग व्हॅल्यूज असतात. काही ठिकाणी इनकरेक्ट व्हॅल्यूज असतात. मग ते सगळं क्लिअर करणं. ठीक आहे. हे एक महत्त्वाचं डेटा क्लीनिंग. पहिला डेटा कलेक्शन, त्याच्यानंतर डेटा क्लीनिंग. जर काही डुप्लिकेट रेकॉर्ड वगैरे असतील, तर ते सगळं क्लीन करणं, डेटा प्रॉपरली करेक्ट करणं. ओके. त्याच्यानंतर डेटा ट्रान्सफॉर्मेशन. ओके. म्हणजे डेटा ट्रान्सफॉर्मेशनमध्ये काय करतं, काही डेटा आपण कन्व्हर्ट करतो. ओके. फॉर एक्झाम्पल बघा आता, इकडे मी तुम्हाला दाखवतो. डेटा ट्रान्सफॉर्मेशनमध्ये इकडे तुम्ही बघू शकता बघा, येस, नो हे कॅटेगरिकल व्हॅल्यूज आहेत. येस, नो याला आपण 1 आणि 0 मध्ये कन्व्हर्ट केलेलं. मग हे कशासाठी करायचं? आपण जे काही मॉडेल क्रिएट करणार आहोत, त्याला मशीन लर्निंग मॉडेलला काही डेटा न्यूमेरिकल डेटा प्रोसेस करण्यात ईझी जातं. ठीक आहे. मग अशा फॉर्मॅटमध्ये आपण काही डेटा कन्व्हर्ट करतो, जेणेकरून मशीन लर्निंग मॉडेल इझिली त्याला प्रोसेस करून रिझल्ट देऊ शकेल. ठीक आहे. मग आपण पहिली स्टेप कोणती होती? मग याच्यामध्ये फक्त काय केलं ते लक्षात घ्या. सेकंड स्टेपमध्ये सेकंड डेटा प्रिपरेशनमध्ये डेटा कलेक्ट करणं, डेटा क्लीन करणं, डेटा ट्रान्सफॉर्म करणं हे आपण केलेलं आहे. डेटा कलेक्शनमध्ये काय आहे इकडे बघू शकता बघा. कस्टमर ॲक्टिव्हिटी लॉग म्हणजे कस्टमरने कुठल्या-कुठल्या पेजेसला व्हिजिट केलं, त्यांनी सर्च क्वेरीमध्ये काय एंटर केलं, कोणकोणत्या प्रॉडक्टवर क्लिक केलेलं आहे. ठीक आहे. त्याची पर्चेस हिस्ट्री काय? आधी त्यांनी कोणकोणते प्रॉडक्ट पर्चेस केलेले आहेत. ठीक आहे. हा कस्टमर डेटा. कस्टमरचं लोकेशन काय? कोणत्या डिव्हाइसवरनं केलंय? त्यांनी मोबाईलवरनं केलंय, त्यांनी वेबसाईटवरनं केलेलं आहे. हा सगळा डेटा कलेक्ट करणं. ओके. त्याच्यानंतर डेटा क्लिनिंग. डेटा क्लिनिंगचं काय एक्झाम्पल दिलं बघा. इकडे 2 एंट्रीज डुप्लिकेट आलेले आहेत. युजर युजर 1, प्रॉडक्ट 1, ॲक्शन व्ह्यू. ओके. युजर 1नी प्रॉडक्ट 1 व्ह्यू केला. हे मल्टिपल टाइम्स सेमच आलेलं आहे. ओके. मग याला डुप्लिकेट डेटा ठेवण्याची काही गरज नाही आहे. तर असं डुप्लिकेट डेटा रिमूव्ह करून टाकणे. आता मिसिंग व्हॅल्यूज आहे बघा. युजर 1, प्रॉडक्ट 1 रेटिंग काय? नल आहे. रेटिंग काहीच दिलेलं नाही आहे. नल आहे. तर मग हे असे जे काही मिसिंग व्हॅल्यूज आहेत ते रिप्लेस करणं. तर हे सगळं येतं डेटा प्रिपरेशन फेजमध्ये. ओके. तर धिस इज द स्टेप 2 और फेज 2 डेटा प्रिपरेशन. एक एक्झाम्पल दिलं कशाप्रकारे तुम्ही करू शकता. एस-क्यूएल क्वेरी, स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज. क्वेरीज वगैरे लिहून पण तुम्ही तो जो काही डेटा आहे, तो रिमूव्ह करणं किंवा मिसिंग व्हॅल्यूज वगैरे फाइंड करणं, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. हँडल मिसिंग व्हॅल्यू विथ द हेल्प ऑफ पायथन प्रोग्रामिंग पण तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करू शकता. एक त्याचं एक्झाम्पल दिलंय, की कशा पद्धतीने केलं जातं. ओके. डेटा ट्रान्सफॉर्मेशन आहे बघा, प्राइस या फॉर्मॅटमध्ये आहे. तर या फॉर्मॅटमध्ये आपण कॅल्क्युलेशन करू शकणार आहे का? नाही. कॉमा वगैरे याच्यात आहे. तर बेस्ट आहे इकडे प्रॉपर कोर न्यूमेरिकल फॉर्मॅटमध्ये डेटा कन्व्हर्ट करणे, जेणेकरून आपल्याला कॅल्क्युलेशनसाठी वगैरे इझी जाईल. तर हे झालं डेटा प्रिपरेशन फेज. त्याच्यानंतर आहे डेटा मॉडेल प्लॅनिंग. ओके. मॉडेल प्लॅनिंग काय आहे ते बघूयात आपण. फेज 3 आहे मॉडेल प्लॅनिंग. तर इथे आता पहिल्यांदा आपण प्रॉब्लेम समजून घेतला डिस्कव्हरी फेजमध्ये. त्याच्यानंतर आपण डेटा कलेक्ट केला, डेटा प्रोसेस केला. ठीक आहे. कशामध्ये? डेटा प्रिपरेशन फेजमध्ये. आता आहे मॉडेल प्लॅनिंग. आता आपल्याला ॲक्चुअली मॉडेल बनवायचं आहे. पण तो मॉडेल बनवण्यासाठी म्हणजे रिकमेंडेशन सिस्टम जे मी म्हणत होतो, ते तुम्हाला बनवायचं आहे. पण ते बनवण्याआधी आपल्याला प्लॅन करावं लागेल. हे बनवण्यासाठी कोणकोणते टूल्स लागणार आहेत, कोणकोणते प्रोग्रामिंग लँग्वेजेस लागणार आहेत, कोणकोणत्या टेक्नॉलॉजीज यूज करायच्या आहेत, कोणकोणते सॉफ्टवेअर यूज करावे लागणार आहेत, हे मॉडेल बनवण्यासाठी. ओके. तर कोणकोणते आपल्याला मॉडेल्स सिलेक्ट करायचे आहेत, ते पण या ठिकाणी ठरवावं लागतं. आता सपोज हे बघा, रिकमेंडेशन सिस्टम बनवायचं आहे, ठीक आहे. तर असे काही मॉडेल्स आहेत ऑलरेडी. कुठले-कुठले मॉडेल आहेत? कोलॅबोरेटिव्ह फिल्टरिंग मॉडेल आहे, कंटेंट बेस्ड फिल्टरिंग मॉडेल आहे, हायब्रिड मॉडेल आहे. तर याच्यापैकी कोणतं सिलेक्ट करायचं हे ठरवणं. ओके. फॉर रिकमेंडेशन सिस्टम कॉमन मेथड. रिकमेंडेशन सिस्टम बनवायची असेल तर हे काही कॉमन अल्गोरिथम्स आहेत. कोलॅबोरेटिव्ह फिल्टरिंग, कंटेंट बेस्ड काय फरक आहे याच्यात समजून घ्या. बघा, कोलॅबोरेटिव्ह फिल्टरिंगमध्ये काय? पीपल विथ सिमिलर बिहेवियर लाइक सिमिलर प्रॉडक्ट. त्यांचं एक बिहेवियर सेम असतं. ओके. सिमिलर बिहेवियर लाइक सिमिलर प्रॉडक्ट. युजर आहे. युजर एनी काय पर्चेस केलाय? लॅपटॉप अँड माऊस. तर युजर बी बॉट लॅपटॉप. युजर बीने काय फक्त लॅपटॉप पर्चेस केलाय.
मग रिकमेंड माऊस टू युजर बी. ओके. मग आपण पहिल्या युजरचं जे बिहेवियर आहे ते अॅनलाईज करून आपण युजर बीला माऊस सजेस्ट करतोय, रिकमेंड करतोय. हे एक टेक्निक येऊ शकतो आपण आपलं मॉडेल बनवताना. ठीक आहे. किंवा कंटेंट बेस्ड फिल्टरिंग काय बघा. रिकमेंड प्रॉडक्ट बेस्ड ऑन प्रॉडक्ट सिमिलॅरिटी. ओके. आता लॅपटॉपच्या रिलेटेड कोणकोणते येतात? लॅपटॉप बॅग आहे, लॅपटॉप चार्जर आहे, कूलिंग पॅड आहे, लॅपटॉप स्टँड आहे. तर असे सिमिलर प्रॉडक्ट असतील. ठीक आहे. हे हे कुठलं मॉडेल आहे? हे कंटेंट बेस्ड फिल्टरिंग मॉडेल. हे कॉमन वाइडली यूज केले जाणारे मॉडेल्स आहेत. मग हे मॉडेल्स आपण यूज करून प्रॉडक्ट रिकमेंडेशन सिस्टमचं नवीन-नवीन मॉडेल आपण क्रिएट करू शकतो. मग याच्यातले आता हे हायब्रिड मॉडेल याच्यामध्ये काय होतं? मल्टिपल अल्गोरिदम कंबाईन केले जातात. हे इंडिव्हिज्युअल हे हे हा वेगळा अल्गोरिदम आहे कंटेंट बेस्ड फिल्टरिंग. ठीक आहे. कोलॅबोरेटिव्ह फिल्टरिंग हा वेगळा आहे. हायब्रिडमध्ये मल्टिपल अल्गोरिदम कंबाईन केले जातात मॉडेल क्रिएट करण्यासाठी. मग ह्या मॉडेल प्लॅनिंग फेजमध्ये या सगळ्या गोष्टी ठरवल्या जातात. आपल्याला कोणतं मॉडेल यूज करायचं आहे, कोणतं टेक्नॉलॉजी यूज करायचं आहे, कोणत्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस यूज करायचे आहेत, कोणते सॉफ्टवेअर यूज करायचे आहेत, याचं प्रॉपर प्लॅनिंग मॉडेल प्लॅनिंगमध्ये केलं जातं. ओके. तिसरं हे आपण कोणकोणते बघितले हे बघा. डायग्राम आपण परत एकदा व्हिजिट करू डायग्रामला. डिस्कव्हरी फेज, डेटा प्रिपरेशन फेज, मॉडेल प्लॅनिंग. आता फोर्थ वन आहे मॉडेल बिल्डिंग. ओके. 1 सेकंड. मॉडेल बिल्डिंगमध्ये काय होतं, या ठिकाणी ॲक्चुअल मॉडेल बनवण्यासाठी आपण स्टार्ट करणार आहोत. इथे काय होतं, ॲक्चुअल मॉडेल बनवलं जातं, ॲक्चुअल मॉडेल डेव्हलप केला जातो आणि त्या मॉडेलला ट्रेन केलं जातं विथ द हेल्प ऑफ डेटा सेट. ओके. विथ द हेल्प ऑफ डेटा सेट त्या मॉडेलला ट्रेन केलं जातं. ट्रेन केल्यानंतर इव्हॅल्युएट केलं जातं. बाबा मॉडेल तर बनलाय. डेटा सेटने आपण विथ द हेल्प ऑफ डेटा सेटनी ट्रेन केलेलं आहे त्याला. त्याची ॲक्युरसी चेक केली जाते. इव्हॅल्युएशन केलं जातं म्हणजे ॲक्युरसी चेक केलं पाहिजे. चेक केली जाते. तेव्हा ते प्रॉपरली काम करतंय का? येस ऑर नो. हे ॲक्युरसी चेक केलं जातं. ओके. इकडे बघा मी काही डिटेल्स दिलेत. नाऊ इंजिनिअर्स ॲक्चुअली इम्प्लिमेंट अँड ट्रेन द मॉडेल. मग आता त्यांनी तो जो डेटा आहे तो 2 ह्याच्यात डिव्हाईड 2 मॉडेल बनवले आहे बघा. ट्रेन मॉडेल अँड इव्हॅल्युएट मॉडेल. ओके. 80% ट्रेनिंग डेटा अँड टेस्टिंग डेटा. तो जो डेटा असतो ना कलेक्ट केलेला, त्याला 2 ह्याच्यात डिव्हाईड केलं जातं. एक ट्रेन डेटा आणि एक टेस्टिंग डेटा. ओके. तर ट्रेन डेटामध्ये तुम्हाला 80% ट्रेन डेटा असतो आणि 20% टेस्टिंग डेटा असतो. ट्रेन डेटा म्हणजे काय? मॉडेल ट्रेन करण्यासाठी वापरला जाणारा डेटा म्हणजे ट्रेन डेटा आणि मॉडेल बनल्यानंतर त्याची ॲक्युरसी चेक करण्यासाठी वापरला जाणारा डेटा म्हणजे टेस्ट डेटा. तर या 2 ह्याच्यामध्ये 20% हा टेस्टिंग डेटा असतो. तर हे झालं मॉडेल बिल्डिंग फेज 4. फेज 5 काय आहे? कम्युनिकेट रिझल्ट. आता मॉडेल तर क्रिएट करून झालेलं आहे. ओके. मग आता काय होतं? डेटा सायंटिस्ट शो रिझल्ट टू द प्रॉडक्ट मॅनेजर. जे काही स्टेक होल्डर असतात. कुणी बनवलं? डेटा सायंटिस्ट टीमनी जर हे मॉडेल बनवलं असेल, मग ते काय करतात? जे काही प्रोजेक्ट मॅनेजर आहे, प्रॉडक्ट मॅनेजर आहे, ठीक आहे. त्या सगळ्यांसमोर बसून त्यांना हे मॉडेलचं आउटपुट कसं येतंय, हे विथ द हेल्प ऑफ ग्राफ, विथ द हेल्प ऑफ व्हिज्युअलायझेशन ओके, दाखवलं जातं त्यांना, की बाबा असा-असा याचा रिझल्ट येतोय. मग ते ठरवतात, ठीक आहे, हे आपल्या बिझनेससाठी युजफुल आहे का नाही? याचं काम ईझी होतंय का नाही? कस्टमरचं काम याच्यातून ईझी होतंय का नाही? ॲट दॅट बिझनेस याच्यामुळे ग्रो होईल का नाही? तर मॉडेलची ॲक्युरसी लेव्हल करेक्ट असेल आणि त्याचा यूज होणार असेल प्रॉपरली, तर हे मॉडेल पुढच्या फेजला मूव्ह केलं जातं. ओके, इथे दिलेलं बघा. डेटा सायंटिस्ट शो रिझल्ट टू प्रॉडक्ट मॅनेजर, स्टेक होल्डर, सीनियर लेव्हलला ते दाखवतात. ते मग मी काय म्हणलं विथ द हेल्प ऑफ ग्राफ, व्हिज्युअलायझेशन ते रिझल्ट एक्सप्लेन करतात, दाखवतात. कुठले-कुठले टूल्स यूज केले जातात मग त्यासाठी टॅब्ल्यू आहे, पॉवर बी आहे. हे टूल्स यूज करून डॅशबोर्ड वगैरे क्रिएट केलं जातं आणि एक्सप्लेन केलं जातं, शो केलं जातं प्रॉडक्ट मॅनेजरला. ओके. हे बघा एक्झाम्पल कस्टमर हू बाय फोन ऑफन बाय फोन केस. ओके. लॅपटॉप बायर ऑफन बाय वायरलेस माऊस. त्याचा ॲक्चुअल रिझल्ट येतं का नाही ते चेक केलं जातं. हं. आणि जर ओके असेल, ॲक्युरसी लेव्हल करेक्ट असेल, तर काय केलं जातं? फेज 6 ऑपरेशनलाइज म्हणजे डिप्लॉयमेंट. लाईव्ह केलं जातं त्याला. म्हणजे ॲक्चुअल जी काही लाईव्ह ओरिजिनल वेबसाईट आहे जिथे कस्टमर पर्चेस करतात Amazonची. ओके. तर त्याच्यामध्ये ते इंटिग्रेट केलं जातं. ते मॉडेल बॅकएंडमध्ये ते इंटिग्रेट केलं जातं. तेव्हा नाऊ द मॉडेल इज डिप्लॉयड टू प्रोडक्शन इंजिनिअर. नाऊ द मॉडेल इज डिप्लॉयड टू प्रोडक्शन म्हणजे लाईव्ह वेबसाईटला ते डिप्लॉय केलं जातं, इंटिग्रेट केलं जातं. इंजिनिअर इंटिग्रेट इंटू द Amazon वेबसाईट बॅकएंड. वेबसाईटची जी काही बॅकएंड आहे, तो जो काही कोड आहे, त्याच्यामध्ये हा कोड मर्ज केला जातो आणि ते मॉडेल मग जेव्हा ते लाईव्हला जाईल, जेव्हा ते मर्ज करतील, तेव्हा ते वर्क व्हायला स्टार्ट होईल. ओके.
आता काय बघा, वेन ए युजर ओपन द साईट. आता मॉडेल तर त्यांनी इंटिग्रेट केला. आता मी जाणार, वेबसाईट वगैरे ओपन करणार. सिस्टम काय करेल, माझा पहिला डेटा कलेक्ट करेल. माझी जी काही हिस्ट्री आहे, ती सगळी ती हिस्ट्री घेईल. त्याच्यानंतर रिकमेंडेशन इंजिन काय करेल, मला प्रोडक्ट एक तो प्रिडिक्ट करेल, ठीक आहे, आणि प्रोडक्ट रिकमेंड करेल, ठीक आहे. प्रोडक्ट अपीअर ऑन स्क्रीन, रिकमेंडेड फॉर यू. हे ऑलरेडी इम्प्लिमेंट केलेलं आहे Amazonने. मी फक्त इकडे तुम्हाला एक्झाम्पल दिलं. काय एक्झाम्पल दिलं? त्यांनी जेणेकरून तुम्हाला समजलं पाहिजे, की हे सगळे फेजेस कुठल्या लेव्हलला कुठलं काम होतं, त्याचं पर्पज काय आहे, हे समजण्यासाठी मी इकडे एक्झाम्पल दिलेलं आहे. समराईज करू हे पॉइंट. पण डायरेक्टली जाऊयात डायग्रामकडे. हे बघा, डिस्कव्हरी फेज. डिस्कव्हरी फेजमध्ये काय होतं? प्रॉब्लेम काय आहे तो समजून घेतला जातो. डेटा प्रिपरेशन फेजमध्ये डेटा कलेक्ट केला जातो, डेटा क्लीन केला जातो, डेटा ट्रान्सफॉर्म केला जातो. हे सगळं डेटावर काम होतं, डेटा प्रोसेस होतो थोडक्यात. मॉडेल प्लॅनिंगमध्ये मॉडेल प्लॅन केलं, म्हणजे मॉडेल प्लॅन केलं, अल्गोरिदम ठरवले जातात. कोणकोणते अल्गोरिदम आपल्याला यूज करायचे आहेत, कोणते प्रोग्रामिंग लँग्वेजेस यूज करायचे आहेत, कोणते सॉफ्टवेअर यूज करायचे आहेत, कोणते टेक्नॉलॉजी यूज करायचे आहेत, हे सगळं फक्त प्लॅन केलं जातं. ओके. त्याच्यानंतर आहे मॉडेल बिल्डिंग. मॉडेल बिल्डिंगमध्ये ॲक्चुअल मॉडेल बनवला जातो, इम्प्लिमेंट केला जातो. ओके. त्याच्यानंतर कम्युनिकेट रिझल्ट. मॉडेल बनवल्यानंतर सीनियर टीम मेंबरला ते दाखवलं जातं विथ द हेल्प ऑफ ग्राफ, व्हिज्युअलायझेशन. त्याच्यामध्ये पॉवर बीआय, टॅब्ल्यू वगैरे सारखे टूल्स यूज केले जातात डॅशबोर्ड क्रिएट करण्यासाठी वगैरे. ओके. आणि हे सगळं झाल्यानंतर सिक्स्थ फेज आहे ऑपरेशनलाइज. ऑपरेशनलाइजमध्ये काय होतं? ॲक्चुअल जो काही मॉडेल आहे तो रिअल वेबसाईटला लाईव्हला नेला जातो. प्रोडक्शनमध्ये तो अ, हे केला जातो. ठीक आहे. तो जो काही मॉडेल आहे तो इंटिग्रेट केला जातो लाईव्ह वेबसाईटमध्ये. तर हे फेजेस आहेत: डिस्कव्हरी, डेटा प्रिपरेशन, मॉडेल प्लॅनिंग, मॉडेल बिल्डिंग, कम्युनिकेशन रिझल्ट अँड ऑपरेशनल. आय होप तुम्हाला हे सगळं समजलं असेल.